गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सीरीजचा 33वा दिवस आहे. उद्या आपली टेस्ट होईल, पण ती ऑफलाईन होईल. तुम्ही टाइम लावून सॉल्व्ह करा, OMR शीटवर सॉल्व्ह करा आणि प्रामाणिकपणे टेस्ट द्या, कारण तुम्हाला पोलीस व्हायचं आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या लेक्चरला. बिरसा 101 जीन थेरपी कोणत्या आजारासाठी विकसित करण्यात आली आहे? तर ती सिकल सेल या रोगावर उपचारासाठी विकसित करण्यात आली आहे. आता सिकल सेल म्हणजे काय? तर आपले जे नॉर्मल RBCs असतात ते कसे असतात? गोल असतात. पण ज्यांना सिकल सेल हा आजार आहे तर त्यांचे RBCs कसे असतात? असे. RBCs म्हणजे काय? की आपले रक्त पेशी. तर ते असे असतात. ठीक आहे. मग आता बिरसा 101 हे नाव का दिलं आहे? तर आत्ताच भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी झाली, बरोबर? आणि हा आजार जो सिकल सेल रोग आहे तो जास्त करून आदिवासी भागात आहे. त्यांच्या जे जीन्समध्ये आहेत ते म्युटेशन झालं आहे आणि त्याच्यामुळे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे असं पिढ्यानपिढ्या हा रोग चालत आला आहे. त्यामुळे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ट्रिब्यूट देण्यासाठी या जीन थेरपीला बिरसा 101 असे नाव ठेवले आहे. आत्ताच मी सांगितलं की आपले जे नॉर्मल ह्युमन बीइंगमध्ये कसे असतात RBCs? गोल असतात. पण ज्यांना सिकल सेल झाला आहे ह्याचा आकार कसा होतो RBCsचा? कोयत्यासारखा होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात जे रक्तवाहिन्या असतात तर त्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह करायला अडथळा निर्माण होतो. आता गोल RBCs असतात, सहज वाहतात. पण जेव्हा हे सिकल सेल टाईप होतात तर ते काय होतात? रक्तवाहिन्यांमध्ये अडकून राहतात. आता हे जे सिकल सेल आहेत ना ते खूप ऊर्जेने कमी असतात, म्हणजे वीक असतात खूप. त्यामुळे ते असे लगेच ब्रेक सुद्धा होतात आणि अडकून राहिल्यामुळे काय होतं की व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत नाही, रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही. परिणामी काय होतं की आपल्याला थकवा जाणवतो. ज्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे काहीच म्हणजे जे न्यूट्रिशन्स असतात ते सुद्धा वाहिले जात नाही. त्याच्यामुळे थकवा येतो, पांढरटपणा. ज्यांना सिकल सेल ॲनिमिया असतो त्यांना थॅलिसिमिया हा आजार होतो. थॅलिसिमिया. आणखी कोणता आजार होतो? तर तीव्र रक्ताल्पता म्हणजे रक्ताची कमी. वाढ खुंटते. जर व्यवस्थित त्यांना न्यूट्रिशनच नाही भेटले तर वाढ कशी होणार? हाडांचा आकार बदलणे. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगते. जे आदिवासी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना हाईटमध्ये सूट का दिली आहे? कारण त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन भेटत नाही. त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे त्यांना हाईटमध्ये सूट दिली आहे. आता मूळ येऊया की बिरसा 101 जीन थेरपी ही बनवली कोणी? तर ही बनवली आहे CSIR आणि IGIB या संस्थांनी. CSIRचं फुल फॉर्म काय आहे? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि IGIBचं फुल फॉर्म काय आहे? तर इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस बनवली आहे. आणि या संस्था कोणाच्या अंतर्गत येतात? तर या भारत सरकारच्या वैज्ञानिक संशोधन संस्थेच्या अंतर्गत येतात. आणि CSIR हे आहे कुठे? तर ही दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला आला पाहिजे. आता CSIR आणि IGIB हे काय काम करतात? तर हे जिनॉमिक्स किंवा जे अनुवंशिक जे आजार असतात, अनुवंशिक आजार किंवा DNA संशोधन ह्यांच्यावर वैद्यकीय संशोधन करण्यासाठी काम करतात. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, भारताची ही जी बिरसा 101 जीन थेरपी आहे ही क्रिस्पर जीन थेरपी ही पूर्णपणे स्वदेशी आहे आणि याचे उत्पादन करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत टेक ट्रान्सफर करार झाला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता तुम्हाला एक प्रश्न आहे. भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी केली, बरोबर? तर त्यानिमित्त आदिवासी चित्रकला प्रदर्शन कुठे भरवले गेले होते ते मला तुम्ही सांगायचं आहे. आणि याच्यावर आपण डिटेलमध्ये लेक्चरमध्ये पाहिलं आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर सगळ्यांना आलंच पाहिजे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप जास्त रोल आहे. आपण प्रश्न बघूया. डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवला गेला त्या युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? म्हणजे युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर ते आहे पॅरिसमध्ये. आता महात्मा गांधींनंतर युनेस्कोच्या हेडक्वार्टरमध्ये स्थापित होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दुसरी मूर्ती आहे आणि ही आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते बघूया. ही प्रतिमा कोणत्या धातूपासून बनवली गेली आहे असा प्रश्न विचारू शकतात. तर ही प्रतिमा कांस्य या धातूपासून बनवली आहे. पुन्हा हे मूर्ती घडवणारे मूर्तिकार कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे नरेश कुमावत. आणि या प्रतिमेचे अनावरण कोणी केले आहे? तर या प्रतिमेचे अनावरण विशाल व्ही शर्मा यांनी केले आहे.
आणि सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट ही आहे की हा पुतळा महाराष्ट्राचे जे गव्हर्नमेंट आहे म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार याने युनेस्कोला भेट दिला आहे. त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असंही विचारू शकतात की पुतळ्याच्या खाली शिलालेखावर काय लिहिलं आहे? तर पुतळ्याच्या खाली शिलालेखावर आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन 1950 ते 2025 असं लिहिलेलं आहे. आता युनेस्को हे युएनच्या अंडर काम करतं आणि युएनचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. भारताचं पंतप्रधान होण्यासाठी किमान किती वय असावे? हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, कारण पंतप्रधान होण्यासाठी संविधानात त्यांचं वय किती असावं याचा काही उल्लेखच नाहीये. पंतप्रधान होण्यासाठी त्यांना खासदार असणे आवश्यक आहे. मग ते राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य असले पाहिजे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांची वयाची अट किती आहे? तर 25 वर्ष. आणि राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी त्याचं वय किती आहे? तर 30 वर्ष. मग आपलं उत्तर काय? 25 वर्ष असेल तर 25 वर्ष, 30 वर्ष असेल तर 30 वर्ष. आता हे दोन्ही उत्तर बरोबरच आहे. जो ऑप्शन असेल त्याच्यावर टिक करायचं. आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या पदासाठी किती वय आवश्यक आहे. पाठ करून ठेवा आणि जे मी सांगते ते नोट डाऊन करून घ्या. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी वय हे 25 वर्ष असावे. MP लोकसभा होण्यासाठी किती वय असावे? तर 25 वर्ष असावे. MP राज्यसभा याचे सदस्य होण्यासाठी 30 वर्ष वय असावे. पुन्हा आमदार होण्यासाठी किती वय लागतं? तर 25 वर्षे. विधान परिषद आमदार होण्यासाठी किती वय लागतं? तर 30 वर्ष. आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे होण्यासाठी किती वय लागतं? तर 35 वर्ष. आणि सगळ्यांना तर माहितीच आहे की 18 वर्ष किंवा 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना वोटिंगचा अधिकार असतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील पहिली सर्वसमावेशक नदी डॉल्फिन गणना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ती करण्यात आली 2025 साली. 2025 मध्ये भारतात पहिल्या वेळेस सर्व राष्ट्रीय स्तरावर नदी डॉल्फिन गणना करण्यात आली. आता या सर्वेनुसार काय समजलं की भारतात एकूण 6,327 नदी डॉल्फिन आहेत आणि यापैकी गंगा नदीत म्हणजेच काय की ह्याला गँगेटिक रिव्हर डॉल्फिन असे म्हणतात. तर गंगा नदीमध्ये किती डॉल्फिन आहेत? 6,324. आणि दुसरं इंडस रिव्हर म्हणजे आपली जी सिंधू नदी आहे त्याच्यामध्ये किती आहेत? तर फक्त 3 डॉल्फिन आढळले आहेत. आणि यांची गणना किती वर्षांनी करायचं ठरवलं आहे? तर दर 4 वर्षांनी ह्यांची गणना करण्याचे ठरवलं आहे. डॉल्फिन हे अंध असतात, बरोबर? मला सुद्धा आता अभ्यास करतानाच कळलं की डॉल्फिन यांना दिसत नाही, ते आंधळे असतात. मग ते मार्ग कसे शोधतात? तर याला वैज्ञानिक भाषेत इकोलोकेशन असे म्हणतात. आता इकोलोकेशन म्हणजे काय की उच्च फ्रिक्वेन्सीने ते काय करतात? आवाज सोडतात. म्हणजे वटवाघळासारखे ते उच्च फ्रिक्वेन्सीने आवाज सोडतात आणि हे आवाज धडकून जेव्हा रिटर्न त्यांच्याकडे येतो तर त्यानुसार त्यांना कळतं की समोर अडथळा आहे आणि त्यानुसार ते आपला मार्ग बदलतात आणि आपला मार्ग शोधतात. मग आता तुम्हाला प्रश्न आहे की समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा आपल्या पोलिसाच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 60वे ऑल इंडिया DGP IGP परिषद कुठे आयोजित केली जात आहे? तर ती आयोजित केली जात आहे रायपूर, छत्तीसगड येथे. आता या परिषदेमध्ये जे DGP, IG, IGP हे या लेवलचे ऑफिसर सहभागी होतात आणि ह्यांच्यासोबतच आपले प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री सहभागी होऊ शकतात असं सांगितलं आहे. त्यामुळे हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही परिषद कधी होणार आहे? तर 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही परिषद होणार आहे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे की देशाच्या अंतर्गत सुरक्षाचे जे आव्हाने आहेत ते धोके वगैरे आव्हाने कमी करणे, पुन्हा नक्षलवादाचा नायनाट करणे, म्हणजेच काय की सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आहे. आणि या परिषदेची थीम काय आहे? तर ह्याची थीम आहे विकसित भारत सुरक्षा आयाम, अशी या परिषदेची थीम आहे. ठीक आहे, तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता आपण मराठीचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा टॉपिक घेणार आहोत. आता काय कायांना वाटेल की हा खूप सोपा म्हणजे खूप सोपं घेतलंय मॅडमनी, हे काय बघायची गरज नाही. पण जर तुम्ही क्वेश्चन बघितले तर तुम्हाला कळेल की समानार्थी विरुद्धार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे जे आपण त्यांना असं एकदम अंडर एस्टिमेट करतो ना, हे क्वेश्चन गेम चेंजर ठरतात.
आणि एक्झामिनरला पण माहिती आहे, की मुलं ह्याच्याकडे काय करतात, कानाडोळा करतात आणि एक्झामिनर पण अशी गुगली टाकतो, की मग तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होती. त्यामुळे मी हा चॅप्टर घेतला आहे. आता हा चॅप्टर घेण्यामागचं कारण काय, की मी याच्या मागचे जे पी-वाय-क्यू आहेत, त्याच्यावरून एक सारांश काढलेला असतो. त्याचं एनालिसिस केलेलं असतं आणि तुम्हाला ते सांगण्यासाठी, की बाबा हा चॅप्टर करायचा, ह्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न आले आहेत आणि तुम्हाला हा चॅप्टर आजच कंप्लीट करायचा आहे. मी तुमचं काम हलकं करायचं काम करतेय. त्यामुळे कोणत्याही चॅप्टरला अंडर एस्टिमेट करू नका. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न आले आहेत, तर बृहन्मुंबई म्हणजे मुंबई, पुणे अशा ठिकाणी प्रशासकीय किंवा शहरी जीवनावर म्हणजे आधुनिक कायदेशीर संज्ञा, तत्सम शब्द म्हणजे काय की भ्रष्टाचार, न्यायदान, नियमावली ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. म्हणजे याच्या रिलेटेड. दुसरं पुणे ग्रामीण किंवा ग्रामीण जे भाग आहे, नाशिक ग्रामीण, सातारा ग्रामीण ह्याच्या ठिकाणी निसर्ग, शेती, प्रादेशिक म्हणींशी संबंधित म्हणजे जे देशी म्हणी आहेत, त्यांच्याशी संबंधित धार्मिक किंवा सामाजिक शब्द म्हणजेच काय की उदाहरणार्थ गोधुली, वनराई, कृतज्ञ, कृतघ्न अशा रिलेटेड थोडेसे ईझी लेव्हलचे क्वेश्चन विचारले आहेत. आणि तिसरं म्हणजे एस-आर-पी-एफ किंवा लोहमार्ग. या ठिकाणी कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत, की शिस्त, नियम, सैन्य, प्रवास, सुरक्षा याच्या संबंधित पारिभाषिक संज्ञा विचारल्या आहेत. म्हणजेच काय की उदाहरणार्थ प्रत्याहार, जंगम, लोहमार्ग वगैरे अशा रिलेटेड. ठीक आहे. आणि याच्यावर सुद्धा 2 ते 3 मार्कांचे प्रश्न आले आहेत आणि ह्याची डिफिकल्टी लेवल थोडी हायर साइडला आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर मी जास्त क्वेश्चन घेतले आहेत जेणे की तुमची प्रॅक्टिस व्हावी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. आपला पहिला प्रश्न आहे, एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष देणारा याला काय म्हणतात? तर याला म्हणतात अष्टावधानी. अज्ञानी म्हणजे काय? ज्याला ज्ञान नाही. एकाग्र चित्त म्हणजे काय? की पूर्ण फोकसने एखाद्या गोष्टीवर पाहणे आणि सर्वज्ञ म्हणजे काय? की एखाद्याचं पूर्ण सर्व ज्ञात असणारा तो सर्वज्ञ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याला कशाचीही भीती नाही असा. ज्याला कशाचीच भीती नाही तो काय आहे? निर्भीड आहे, निडर आहे, निर्भय आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट बघूया. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा. आता इथं बघितलं एक्झामिनरनी कशी गुगली टाकली आहे. मनकवडा सुद्धा दिलाय, अंतर्ज्ञानी सुद्धा दिलंय आणि इथे यापैकी नाही किंवा वरीलपैकी सर्व असाही ऑप्शन नाहीये. अशा वेळेस तुम्हाला तुमचा अभ्यास वाचवतो. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा हा मनकवडा असतो. अंतर्ज्ञानी काय असतो, की ज्याला सर्व गोष्टी माहिती आहेत, ज्याला सर्व गोष्टी कळतात, तो असतो अंतर्ज्ञानी. आणि मनकवडा म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे जाणणारा. भविष्यवेत्ता म्हणजे जो भविष्य जाणतो. त्रिकालज्ञ म्हणजे ज्याला सर्व गोष्टी म्हणजे त्रिकाल लोकातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तो त्रिकाल तज्ञ. आता 15 दिवसांनी प्रकाशित होणारे. 15 दिवसांनी प्रकाशित होणारे हे काय असतं? तर ते असतं पाक्षिक. मासिक म्हणजे 1 महिन्याला प्रकाशित होणारे, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे आणि द्वैवार्षिक म्हणजे 2 वर्षातून प्रकाशित होणारे. नेक्स्ट बघूया. 2 नद्यांमधील प्रदेश. 2 नद्यांमधील प्रदेशांना म्हणतात दुआप. कारण तो 2 नद्यांमधला प्रदेश असतो. बेट म्हणजे काय की पूर्ण सगळ्या ठिकाणी पाणी वेढलेलं आहे आणि त्याच्या मधला जमिनीचा भाग तो बेट. आता नेक्स्ट क्वेश्चन, ज्यांची कधीही प्रशंसा होत नाही असा तो असतो अपेशी. ज्यांची कधीच कोण प्रशंसा करत नाही त्याला असं म्हणतात अपेशी. म्हणजे काय की ज्याला कधीच यश मिळत नाही किंवा यश न मिळाल्यामुळं त्याची कधीच प्रशंसा होत नाही म्हणून त्याला म्हणतात अपेशी. अपरिचित म्हणजे जो परिचिताचा नाही. कृतज्ञ म्हणजे जे केलेले उपकार आहेत तो विसरणे. अप्राय याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा आहे. नेक्स्ट बघूया. अनेक वर्ष चालणाऱ्या संघर्षातून निर्माण झालेली समस्या याला काय म्हणतात? तर याला म्हणतात चिरकाल. ऐतिहासिक म्हणजे इतिहासात घडून गेलेला. चिरंजीव म्हणजे म्हणजे चिरंजीवी भव म्हणतो ना आपण, आशीर्वाद देतो की दीर्घकाल जगावा असा चिरंजीवी. ठीक आहे. नेक्स्ट, ज्यांची बुद्धी स्थिर आहे असा तो आहे स्थितप्रज्ञ. ज्याची बुद्धी स्थिर आहे तो बुद्धिमान नाही किंवा ध्यानमग्न नाही, मेधावी नाही. त्याचं उत्तर आहे स्थितप्रज्ञ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका विशिष्ट विषयावर विशेष प्रेम असणारा याला काय म्हणतात? तर याला म्हणतात व्यासंगी. ठीक आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत, ऑप्शन आहेत, त्याच्यावरून एखाद्याचं खरंच कन्फ्युजन होऊ शकतं आणि असेच एकदम जवळ-जवळचे क्वेश्चन दिले जातात. त्यामुळे मी म्हणते की कोणत्याही साध्या-सुध्या चॅप्टरला सुद्धा अंडर एस्टिमेट करायचं नाही, कारण आता लेवल वाढली आहे. सत्य बोलण्याची सवय असणारा तो काय असतो? सत्यवक्ता असतो. सत्यप्रिय नाही. सत्यप्रिय म्हणजे ज्याला सत्य
आवडतं किंवा नेहमी सत्यच बोललेलं आवडतं तो सत्यप्रिय. सत्यनिष्ठ म्हणजे सत्तेवर निष्ठा ठेवणारा, जो कधी खोट्यावर विश्वास ठेवत नाही असा तो. मग ज्याला सत्य बोलण्याची सवय आहे, तो झाला सत्यवक्ता. ठीक आहे. वरीलपैकी सर्व असा पण ऑप्शन आहे. पण तुम्ही मला माहिती आहे ज्याला व्यवस्थित अभ्यास नाही, तो वरीलपैकी सर्व टिक करून येणार आणि त्याचं उत्तर चुकणार. नेक्स्ट आहे मोजक्याच वस्तूंचे सेवन करणारा. आता बघा मोजकेच बोलणारा कोण असतो? मितभाषी. आणि हा खूप वेळा प्रश्न विचारला आहे मितभाषीचा. मग मोजक्याच वस्तूचे जेवण करणारा कोण होणार? मिताहारी. ठीक आहे. म्हणजेच काय? मित म्हणजे मोजके, आहारी म्हणजे आहार घेणारा. सरकारी नोकरीत असताना नियमाचे उल्लंघन करणारा याला काय म्हणलं जातं? तर नियमाभंजक असे म्हटलं जातं. गुन्हेगार, अनाचरणी, गैरवर्तनी असं नाही. गैरवर्तनी हा थोडासा सिमिलर आहे, पण गैरवर्तनी हा त्याचा अर्थ होत नाही. आणि शेवटचा आहे पहाटेच्या वेळेस जेव्हा गायी चरायला जातात त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात गोधुली. गोधुली हा शब्द नेहमी दोन्ही वेळांसाठी वापरतात. म्हणजे पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी. म्हणजे जेव्हा गायी चरायला जातात तेव्हा आणि किंवा चरून येतात तेव्हा. आणि धूळ उडवतात. कारण ते जेव्हा चालतात तेव्हा अशी धूळ उडते ना, म्हणून त्याला गोधुली असं म्हणतात. नेक्स्ट आहे आपला आगगाडी. आणि आगगाडीवरचे आजचे प्रश्न प्रत्येक टाईपचे असणारे आणि त्याची लेवल थोडी हाय असणार आहे. ते कसे शॉर्ट ट्रिकने सोडवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपला पहिला प्रश्न आहे, एक रेल्वे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर पोहोचते व 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 20 मिनिटे अगोदर पोहोचते, तर रेल्वेने किती अंतर कापले असेल? आता हा प्रश्न कसा सोडवायचा? आपल्याला काय सांगितलं आहे की 20 मिनिटे अगोदर पोहोचते, म्हणजे त्यांचा डिफरन्स किती आहे? 20 मिनिटाचा. आता 20 मिनिटे म्हणजे किती तास? तर 20 मिनिटे भागिले 60 बरोबर किती? 60 का घेतलं? कारण 1 तास म्हणजे 60 मिनिटं. बरोबर किती आलं? 62/6 म्हणजे 1/3 तास. आता आपल्याला काय काढायचं आहे? 50 आणि 60चा लसावी काढायचा आहे. ह्या दोघांचा लसावी किती आहे? 300. आता आपल्याला रेल्वेने कापलेले अंतर काढायचे आहे. बरोबर? तर अंतर हे काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे? वेळ गुणिले वेग. पण इथे वेगाच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे? वेळ गुणिले लसावी. वेळ किती आहे? 1/3 तास. लसावी किती आहे? 300. भाग घालवला. उत्तर किती आलं? 100 किलोमीटर. आणि हेच आपलं उत्तर आहे. समजलं? जर अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ही शॉर्ट ट्रिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक रेल्वे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने 6 वाजता ए कडून बी कडे निघाली व दुसरी रेल्वे सकाळी 8 वाजता 70 किलोमीटर प्रति तास या वेगाने बी कडून ए कडे निघाली. दोन स्टेशन मधील अंतर 440 किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? आता आतापर्यंत आपण वेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिली. काय? की असे जातात बरोबर, एकमेकांच्या दिशेने जातात. इतक्या वाजता सुरू करतो, तितक्या वाजता बंद करतो. त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. पण हे सॉल्व्ह करायचे सूत्र काय आहे माहिती आहे? ह्याचं सूत्र आहे एकूण अंतर वजा वेळेतील फरक. वेळेतील फरक म्हणजे काय? की एक 6 वाजता निघाली आणि दुसरी 8 वाजता निघाली, त्यांच्या वेळेतील फरक गुणिले वेळेतील फरक गुणिले पहिल्या रेल्वेचा वेग आणि भागिले काय? की पहिला वेग आणि अधिक दुसरा वेग. अधिक का केलं? कारण त्या एकमेकांच्या डिरेक्शननी येत आहेत. बरोबर? एकूण अंतर किती आहे? 440. वेळेतील फरक किती आहे? 8 वजा 6 2 तास. आणि पहिल्या रेल्वेचा वेग किती आहे? 30 किलोमीटर प्रति तास. भागिले पहिला वेग किती आहे? 30. दुसरा वेग आहे 70. आता डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. 440 वजा 3 दुने 6 बरोबर 60 भागिले 100. आता 440 मधून 60 गेले, किती राहिले? 380 भागिले 100 किती येणार? 3.8 तास. आपल्याला काय विचारलं आहे? की त्या रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील? आता दुसरी रेल्वे 8 वाजता सुरू झाली बरोबर. मग 8 वाजल्यानंतर 3 वाजून 8 मिनिटांनी म्हणजे 3 तास 8 मिनिटांनी त्या भेटणार आहे. म्हणजे किती? 8 9 10 11.8 मिनिटांनी. मग आपलं उत्तर काय आलं? 11.8. समजलं? आणि दुसरी ट्रेडिशनल मेथड जे मी अगोदर शिकवली होती त्या सुद्धा टाईपने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि ही शॉर्ट ट्रिक आहे. कारण बरेच जण म्हणले की मॅडम शॉर्ट ट्रिक सांगा, ह्याच्यासाठी हे सूत्र आहे. एक तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवून करू शकता किंवा पहिल्या पद्धतीने ट्रेडिशनल मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे एक जी रेल्वे आहे ती 30 किलोमीटर 2 तासात किती अंतर पार केलं,
त्याच्यानंतर जेवढं अंतर पार केलं तेवढं 440 मधून वजा करायचं. जे अंतर आलं आहे ते त्या अंतराला ह्या दोघांच्या बेरजेने काय करायचं, डिवाइड करायचं. जे उत्तर येईल ते हे असेल. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने 7:15 वाजता निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिशेने त्याच दिवशी 8:15 वाजता 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाली, तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील? ह्या दोन्ही एकमेकांच्या सोबत चालल्या आहेत. दोघांचा वेग कसा आहे, तर एकाचा आहे 40, एकाचा आहे 60. आता जिचा वेग जास्त आहे तिने भलेही शेवटीन सुरुवात करू दे, म्हणजे पहिली रेल्वे निघून जाऊ दे आणि हिने नंतर जरी सुरुवात केली तरी हिचा वेग जास्त असल्यामुळे ती काय करणार आहे, पहिल्या रेल्वेला ओव्हरटेक करणार आहे, बरोबर? मग अशा प्रकारची गणितं कशी सॉल्व्ह करायची, तर त्यांना भेटण्यासाठी लागणारा वेळ बरोबर त्याचं सूत्र आहे पहिल्या आगगाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक. यांनी तुमचं डायरेक्ट उत्तर येणार आहे. मग पहिला वेग किती आहे, 40 किलोमीटर. त्यांच्या वेळातील फरक किती आहे, 7:15 वजा 8:15, म्हणजे फरक किती आहे, 1 तासाचा. आणि त्यांच्या वेगात किती फरक आहे, 40 आणि 60, किती येणार, 20. कारण त्या एकमेकांच्या सोबत पॅरलली धावतायत ना, म्हणून त्यांच्या वेगाची काय झाली, वजाबाकी झाली. मग 40 भागिले 20 बरोबर 2. आणि हे 2 काय आहेत, तर 2 तास. केव्हापासून, तर 8:15 पासून. मग 8:15 अधिक 2 किती आले, 10:15. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक गाडी 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते. तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढायला हवा? किती सोपं आहे. एका गाडीत वेग किती आहे, 40 किलोमीटर प्रति तास. ती 6 तासात ते अंतर कापते. मग आपल्याला टोटल अंतर मिळणार आहे. मग 6 24 240 किलोमीटर. आपल्याला पुढे काय सांगितलं आहे, की तेच अंतर म्हणजे 240 किलोमीटर हे 5 तासात कापायचे आहे. तर त्याचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढायला हवा. आता 5 ने भाग घालवला तर 5 20 85 40. अगोदरचा वेग होता 40, आताचा झाला 48. म्हणजेच काय, की 48 वजा 40 बरोबर त्याला किती अंतर म्हणजे किती किलोमीटरनी त्याला ताशी वेग किती वाढवावा लागेल, तर 8 किलोमीटर पर अवर. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. समजलं? एवढं सोपं आहे, फक्त त्या डिरेक्शनने आपलं मेंदू चालला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 5/6 वेगाने ऑफिसला गेला, तेव्हा तो 2 तास उशिरा ऑफिसला पोहोचला, तर त्याचा मूळ वेग किती? आता आपल्याला मूळ वेग काढायचा आहे, तर त्याचं सूत्र काय आहे, मूळ वेग बरोबर अपूर्णांकाचा अंश, अंश म्हणजे काय, अंश छेद मधला अंश, गुणिले तो किती तास उशिरा पोहोचतो, म्हणजे उशिरा पोहोचण्याचा तास. किती आहे, 5 गुणिले 2 बरोबर 10. आणि हेच त्याचं उत्तर आहे. समजलं? इतकं तर सोपं आहे. जेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन येतात ना, तेव्हा फार हार्ड अँड फास्ट लॉजिक लावायचं नाही. डायरेक्ट जेव्हा तो उशिरा पोहोचतो आणि अशा प्रकारे अपूर्णांकात आपल्याला वेग दिलेला असतो, तेव्हा या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया तुमच्यासाठी. तुम्हाला हा प्रश्न दिलाय, तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायचं आहे. आता मी याच्यामध्येच तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगते. जेव्हा सपोज एक एक्झाम्पल आहे, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 5/7 या वेगाने ऑफिसला गेला, तेव्हा तो 2 तास लवकर पोहोचला. आता हे उशिराचं होतं बरोबर. आता मी एक लवकर कसं सॉल्व्ह करायचं ते मी सांगते. म्हणजे तो त्या वेगाच्या कितीतरी पटीने वेगाने गेला, तो किती तास लवकर पोहोचला. त्यावेळेस तुम्हाला सूत्र वापरायचं आहे. मूळ वेग तुम्हाला विचारला जाईल, तेव्हा मूळ वेगाचं सूत्र आहे अपूर्णांकांचा अंश, जसं मी आता सांगितलं अपूर्णांकाचा अंश गुणिले लवकर पोहोचण्याचा तास. पण इथं भागिले काय करायचं आहे, तर अंश व छेदातील फरक. मग काय येणार, अंश किती आहे, 5 आहे, लवकर किती तास गेला, 2, आणि ह्यांच्या अपूर्णांकातील फरक किती आहे, 2. मग 2ला 2 गेला, उत्तर काय आलं आपलं 5 तास. समजलं? आता हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट आहे आपलं नातेसंबंध. ह्याचे आपण थोडेसे हाय लेवलचे एक्झाम्पल घेतले आहेत. आता नातेसंबंध याच्यावर आपण अगोदरही क्वेश्चन घेतले आहेत. आता हाय लेवल एक्झाम्पल घेण्यामागचं कारण काय, कारण मी पुन्हा PYQ थोडंसं बघत होते, हार्ड क्वेश्चन शोधत होते, तेव्हा मला ह्याच्यात सुद्धा अवघड सापडले एक्झाम्पल्स.
आता हार्ड क्वेश्चनचं जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला एकदम जे इझी आहेत ते चुटकीसरशी येणार, बरोबर? म्हणून मी आज थोडेसे हायर लेवलचे एक्झाम्पल घेतले आहेत. चला आपला पहिला प्रश्न बघूया. आता पहिला प्रश्न बघून व्हिडिओ सोडायचा नाही. खूप सोपा प्रश्न आहे. 3 पिढ्यांचं एक कुटुंब आहे ज्याच्यामध्ये हे एवढे लोक आहेत. आता एन ही सी ची पत्नी आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, जसं मी नेहमी सांगते की जर मुलगी असेल तर मी तिला सर्कलनी दाखवते, मुलगा असेल तर त्याला मी चौकोनी दाखवते. जर दोघांचं लग्न झालं असेल तर त्या दोघांमधला बॉन्ड मी इक्वल्स टू च्या साइननी दाखवते. जर ते एकमेकांचे बहीण भावंड असतील तर मी त्यांना एक सिंगल डॅशने बहीण किंवा भावंड असं दाखवते. जर हे कोणाचे तरी आई वडील असतील तर मी ह्यांची वंशावळ एक डॅश कडून खाली जर मुलगी असेल तर गोल, मुलगा असेल तर चौकोन, अशा पद्धतीने दाखवते, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन आता होणार नाही. आता मी डायरेक्ट क्वेश्चनवर अटॅक करते, आपण सोडवूया. काय सांगितलं आहे? एन ही सी ची पत्नी आहे, ठीक आहे. एन ही काय आहे? पत्नी आहे. म्हणजे काय की मुलगी आहे. सी काय आहे? मुलगा आहे. आणि आतापर्यंत जे पण आपल्याला विचारले जातात प्रश्न त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगीच फक्त लग्न करू शकतात. मुलगी किंवा मुलगे एकमेकांशी लग्न करू शकत नाही. जेव्हा पण क्वेश्चन विचारला जातो, जर एन ही सी ची पत्नी असेल तर एन ही मुलगी असेल आणि सी हा नवराच असेल, ठीक आहे, म्हणजे बॉयच असेल. आता झेड ही पी ची भाची आहे, ठीक आहे. के पण के ची संतान नाही, ठीक आहे. ए ही ई च्या वडिलांच्या बहिणीची एकमेव सून आहे, ठीक आहे. मी लिहून घेते आता. ए ही काय आहे? तर ई च्या वडिलांच्या बहिणीची, म्हणजे बहीण ही काय झाली? ए ची सासू झाली, कारण ही सून आहे ना. म्हणून मी काय केलं? ईच्या वडिलांच्या, म्हणजे ई इथं आहे, ईचे जे पण कोण वडील असतील त्यांची बहीण काय असेल? गोल असेल ना. त्यांची बहीण तिची एकमेव सून आहे, कोण? ए, ठीक आहे. बी ही सी ची मुलगी आहे, ठीक आहे. बी ही कोण आहे? सी ची मुलगी आहे, म्हणजे ह्या दोघांची मुलगी बी आहे, ठीक आहे. इथेच दिले. आपलं काय लिहायचं राहिलंय? झेड ही पी ची भाची राहिली आहे आणि के संतान आहे, ठीक आहे. आपलं हे लिहायचं राहिलं आहे. बी ही सी ची मुलगी आहे आणि जो केचा वडील आहे, म्हणजेच काय की के हा बीचा काय आहे? भाऊ आहे. एवढं आपल्याला कळलं. एन ही पी ची आई आहे. एन ही पी ची सुद्धा आई आहे, म्हणजे पी सुद्धा काय आहे? पी सुद्धा तिची मुलगी आहे. ईच्या आजोबांना फक्त 2 मुली आहेत. ईचे जे पण आजोबा आहेत म्हणजे ह्यांचे वडील, तर त्यांना फक्त 2 मुलं आहेत. सॉरी, फक्त 2 मुली आहेत, म्हणजे ही एक आत्या आणि आणखी एक आत्या, आणि हिचे जे वडील आहेत ते मुलगा आहेत. केला कोणतेही मुलगा नाही. केला कोणताही मुलगा नाहीये, म्हणजे के सेपरेट आहे. जे ही पी ची पत्नी आहे. इथं जे कोण आहे? पी ची पत्नी आहे, म्हणजे जे कोण आहे? मुलगा आहे. आणि त्यांना फक्त एक मूल आहे. आता त्यांना फक्त ए मूल एकतर ए असेल किंवा ई असेल. ई ही कुटुंबातील महिला सदस्य आहे, ठीक आहे. ई मुलगी आहे, पण ती पी ची भाची नाही. म्हणजे पी ची भाची नाही म्हणजे ती पी ची मुलगी असू शकते, म्हणून पी मी इथं घेते आणि जे मी इथं घेते. आता बी काय दाखवले आपल्याला? बी आणि के काय आहेत? एकमेकांचे बहीण भावंड आहेत. आता इथे आपल्याला केला असं काहीच जेंडर दिलं नाही. केचा वडील आहे, म्हणजे काय की माझं इथे चुकलं. केला जेंडर दिलं नाही म्हणजे के मुलगाही असू शकतो किंवा मुलगीही असू शकतो. आता आपण पी ला इथे फिट बसवलं, बरोबर. राहिला बी. बी कोण आहे? मुलगी आहे. आणि राहिला कोण? के. आता एवढेच मुलांबद्दल सांगितले, बरोबर. आणि आणखी आपल्याला काय सांगितलं आहे की तिला फक्त काय आहेत? ईच्या आजोबांना फक्त 2 मुली आहेत. म्हणजेच काय की ईचे जे आजोबा आहेत त्यांना फक्त 2 मुली झाल्या, ही आणि एकच फक्त मुलगा, ठीक आहे. आता हिच्या नवऱ्याबद्दल आपल्याला काय सांगितलं नाही. आणि पी ही कोण? ई ही पी ची भाची नाही, म्हणजे पी ईचा वडील झाला. मग कोणत्याही आई वडिलांना 3 पेक्षा जास्त मुलं नाहीत, म्हणजे हे फिक्स आहे. हे 3 तर फिक्स आहेत. मग आपल्याला काय लिहायचं राहिलं? आपलं कोणतं लिहायचं राहिलेलं? बी ही सी ची मुलगी आहे. आता बी ही सी ची मुलगी आहे, आपलं हे नातं लिहायचं राहिलं. मग ते बरोबर इथं बसते. सी इथं आहे, एन इथं आहे. मग आपले 10 सदस्य झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 8 सदस्य झाले. मग आता कोणते सदस्य राहिले? इथं आरचा आपल्याला उल्लेख केला आहे. मग आर कुठे दिसतोय का आपल्याला? इथे आपलं हे पण लिहायचं राहिलं. झेड ही पी ची भाची आहे, म्हणजेच काय? पी इथे आहे आणि झेड ही काय आहे?
पी ची भाची आहे पण के ची संतान नाही, मग ही कोणाची संतान होणार आहे? तर इथे जो हिचा नवरा असेल तिची बहीण असेल कोण? झेड, कारण ही भाची आहे ना, भाची म्हणजे कोण? मुलगी. आणि मग राहिलं कोण? आर, मग आर झाला एचा नवरा. समजलं? आता हे मी व्यवस्थित इथं काढून दाखवते. कसं आहे? एन आहे आजी, सी आहे आजा, ह्यांची मुलं आहेत पी, बी आणि के. बरं मी के थोडंसं अलीकडे लिहिते. ह्यांची मुलं कोण आहे? पी, के आणि बी. बीची मुलं कोण आहेत? आर आणि झेड. पीचं जेंडर काय आहे? पी मुलगा आहे, के आणि बी मुलगी आहे. ठीक आहे. झेड काय आहे? मुलगी आहे, आर आहे मुलगा. ए ही कोण आहे? बीची सून आहे. पीचं कोणाशी लग्न झालं आहे? जेशी, म्हणून मुलगी. आणि ई. तर हे झालं आपली वंशावळ. ठीक आहे. आता आपण प्रश्न बघूया. आरच्या संदर्भात पीचं नातं काय आहे? आर कुठे आहे? इथे. पी इथे आहे. मग आरच्या संदर्भात पी कोण झाला? मामा झाला ना आरचा. मग आपलं उत्तर काय येणार? पितृतुल्य मामा, काका वगैरे काय नाही, मामा येतो, म्हणून आपलं उत्तर आलं मामा. समजलं? थोडं अवघड वाटलं असेल, पण अशा प्रकारचे हे प्रश्न तुमचा वेळ खाण्यासाठी येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कुटुंबात एकूण किती महिला सदस्य आहेत? आता महिला सदस्य कोणकोणते आहेत ते बघूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. किती आहेत? 6, म्हणून आपलं उत्तर आलं 6. एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणली, तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. मग ती स्त्री त्या व्यक्तीच्या कोणत्या नात्याने संबंधित आहे? तर ती कोण आहे? हे चुकून झालं इथे. तर ती कोण झाली? भाची झाली. आणि तो कोण झाला? तर मामा झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अनिल म्हणतो, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची, जो कोण नातव असेल त्या नातवाची पत्नी आहे. तर अनिलचे त्या मुलीसोबत संबंध काय? एकतर तो सासरा असेल, बरोबर, वडील तर नसणार आहे, कारण आता हा कोण झाला? तर हा सासरा झाला, कारण हा ह्याचा मुलगा झाला आणि ही त्याची सून, म्हणजेच काय की तो माणूस सासरा झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विष्णू रमाला म्हणाला, तुझ्या म्हणजे तुझ्या आत्याची वहिनी, तुझ्या आत्याची वहिनी म्हणजे तुझ्या वडिलांची बहीण ही माझी आत्याची वहिनी, बरोबर, वहिनी ही माझी आई आहे. माझी आई आहे म्हणजे ती तुझी पण आईच झाली. मग विष्णू आणि रमा यांचे नातं काय? तर भाऊ बहिणीचे. नेक्स्ट आहे, 2 कुटुंबात 2 पिढ्यांमधील 7 सदस्य आहे. एस ही काय आहे? झेडची वहिनी आहे. ठीक आहे. एस वहिनी आहे झेडची, म्हणजे हिचा नवरा, हिचा भाऊ. झेड ही अविवाहित महिला आहे. ठीक आहे. टी हा फक्त ओ आणि झेडचा वडील आहे. टी हा ओ आणि झेडचा वडील आहे, म्हणजे ओ इथे येणार. एन ही व्हीची बहीण आहे. ठीक आहे. आणि एसची सासू आहे, म्हणजे एन ह्यांची काय झाली? आई झाली, हा बाबा झाला. एन ही व्हीची बहीण आहे, व्ही इथे. एसची सासू आहे. डब्ल्यू हा ओचा मेहुणा आहे. डब्ल्यू हा ओचा मेहुणा आहे. तर कुटुंबात पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. आता हे का सांगितलं? कारण बघा सगळे इक्वल इक्वल झाले. हे 3 महिला, सॉरी हे नाही, इथं 3 महिला इक्वल झाल्या, इथं 3 पुरुष इक्वल झाले. आपल्याला सांगितलं काय आहे की पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे, म्हणून व्ही काय होणार? पुरुष होणार. तर व्हीचे झेडशी काय संबंध आहे? व्ही इथे, झेड इथे, काय संबंध आहे? तर तो झाला मामा. आता ऑप्शन मध्ये मामा नाहीये, काका आहे, काकू, चाची वगैरे हे काय नाही. तो आईचा भाऊ आहे ना, मग तो काय होणार? माझा मामा होणार, बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.